नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरी उपलब्ध असलेल्या मसाल्यांपासून आपण मॅगी मसाला कसा तयार करू शकतो। ती रेसिपी आज घेऊन आली आहे मी तुमच्याकरता। चला तर मग आता आपण पुढची रेसिपी बघू। साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे, म्हणून तुम्हाला आधी दाखवत आहे मी। 2 वाटी धने आहेत, 20 ते 25 असे मिरे आहेत, अगदी अर्धा चम्मच मेथी दाणे आहेत, 2 चम्मच जिरे आहे, 2 चम्मच सोप आहे, थोड्या ह्या लाल मिरच्या म्हणजे 5-6 मिरच्या आहेत। ह्या मिरच्या तुम्ही कुठल्याही वापरू शकता, आपल्याला खूप तिखटही करायचं नाही। त्याचे मी तुकडे करून घेतले आहे। 3 ते 4 वेलच्या आहे, एक दालचिनीचा तुकडा आहे आणि 5 ते 6 लवंगा आहे। आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे। पुढे अजून याच्यामध्ये कुठलं मी मसाले घालणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। बघा, आता आपण हे मसाले भाजून घेणार आहोत। मिरे, मेथी दाणे, जिरं, सोप, दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 लवंगा, 3 ते 4 छोट्या वेलच्या, मिरची। आपल्याला याला खूपही लाल करायचं नाही आहे, याचं फक्त एक थोडं मॉइश्चर असं थोडं याला कडक करून घ्यायचं आहे, खूप लाल नाही करायचं। बघा, आता आपला मसाला छान असा भाजून झालेला आहे, लाल नाही आला आहे, फक्त यातलं मॉइश्चर निघालं आहे। आता मी याला थंड करून घेणार आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून बाकी मी अजून याच्यात काय मसाले घालते ते मी तुम्हाला दाखवते। हे बघा, मी मिक्सरमध्ये हा भाजलेला मसाला काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, साखर आणि हा आपला गार्लिक पावडर आहे 1 चमचाभर, म्हणजे लसणचा पावडर, आणि हा कांद्याचा पावडर, ऑनियन पावडर 2 चम्मच आहे, आणि 1 चम्मच आहे हा आपला काश्मीरी लाल तिखट, आणि हा अर्धा चमचा आमचूर पावडर। आणि हा मसाल्याला पाणी न सुटावं म्हणून, म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये वगैरे किंवा आपण जेव्हा मसाला स्टोर करतो ना, तेव्हा त्याला पाणी सुटू शकतं किंवा सुटतं आणि कंपनीवाले पण टाकतात। तर आपण याच्यामध्ये आरारोट किंवा मग कॉर्नफ्लॉवर हे 1 चमचाभर असं 1 ते 1.5 चमचा आहे हे घालायचं, म्हणजे याने मसाल्याला पाणी वगैरे सुटत नाही आणि तो मोकळा असा कडकडीत कोरडा असतो आणि आपण त्याला स्टोर करू शकतो। 1 चमचाभर मीठ आहे आणि ही 1 ते 2 चिमटभर हिंग आहे। त्याच्यामध्ये कंपनीवाले अजिनोमोटो म्हणजे MSG पावडर घालतात। त्याने काय होतं ना, मुलांच्या तब्येतीवर फार फरक पडतो, त्यामुळे आपण मुलांना मॅगी खाऊ देत नाही किंवा ते मसाल्यापासून आपण दूर ठेवतो। आणि अजून एक ते टाकतात जे आहे सायट्रिक ॲसिड, ज्याने मसाल्याला ते आंबटपणा असं आणतात, पण आपण त्याच्याऐवजी टाकलं आहे आमचूर पावडर किंवा आपण लेमन पावडर म्हणजे निंबू पावडर पण घालू शकतो। तर ते काय आहे, तो एक खूप आपल्याकडे प्लस पॉईंट आहे की आपण ते न घालता, केमिकल्स पावडर वगैरे न घालता आपण याच्यामध्ये आमचूर पावडर वापरलेला आहे। आता मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि मी तुम्हाला दाखवते। बघा, मी एकदा फिरवला, ह्याच्यामध्ये काढून घेतलेला, आता परत मी हा फिरवला। हा बघा, इतक्या साहित्याने आपला इतका मसाला तयार झाला आहे। हा 1 महिना 1.5 महिना आरामात पुरतो आणि कुठल्याही भाजीला तुम्ही घातला ना, तर मुलं तर काय, मोठी सुद्धा हात बोट चाटून पूर्ण भाजी खातील आणि खूप मजा पण येईल। आणि हा बिना केमिकलचा घरी तयार केलेला पौष्टिक स्वादिष्ट असा आपला मॅजिक मसाला, मॅगी मसाला तयार झालेला आहे। तर तुम्ही पण या पद्धतीने बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला। हा 1 चमचा सुंठ पावडर आहे, जे मी विसरले होते घालायला आणि तुम्हाला दाखवायला, मी आता घातला आहे। मी परत याला एकदा मिक्सरमधून फिरवून घेणार आहे। तर हा नक्की घाला सुंठ पावडर, याच्यामध्ये फार गरजेचा आहे तो। तर अशी होती आजची आपली ही मॅगी मसाला। आपण याला मॅजिक मसाला पण म्हणू शकतो। कुठल्याही भाजीला 1 चम्मच घातला ना की भाजीची चव अप्रतिम येतो। तर अशी होती आजची आपली ही रेसिपी मॅजिक मसाल्याची, मॅगी मसाल्याची। तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा, मला कमेंट करून नक्की सांगा चव कशी वाटते ते। आणि माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। आपलं खूप खूप धन्यवाद।